स्पर्धा ते कव्हर करतायत. त्यानंतर आमचे GTC लाईव्हचे मित्र मिस्टर भूपेश कराळे यांच्या माध्यमातून देखील खूप चांगली लिडरशिप केली जाते. खूप चांगलं कॅमेरा वर्क, खूप चांगलं टेक्निकल वर्क GTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या ही स्पर्धा पाहताय तुमच्या मोबाईल फोनवर किंवा तुमच्या LED स्क्रीनवर. तर हे सर्व आम्ही व्यवस्थित करत असताना आमचे जावेद फरीद देखील वारंवार सूचना करतायत की पिंपळगर संघ का उशीर करतोय, तुम्हाला जे वेळ बांधून दिले त्या वेळेला तुम्हाला यायला हवंय. आणि मात्र पंचांच्या माध्यमातून ताकीद देण्यात येते आणि आयोजकांच्या माध्यमातून मिस्टर अजय भोईर आणि मिस्टर मनोज भोईर यांच्या माध्यमातून देखील तुम्हाला ताकीद देण्यात येते. दिस इज द फायनल वॉर्निंग फॉर यू. हा शेवटचा अंतिम तुमच्यासाठी कॉल असेल. जर क्षेत्ररक्षण सजवलं नाही तर कदाचित तुम्हाला दंड भोगावा लागेल. या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो, कारण खूप वेळा आपण या कालच्या दिवसामध्ये एका चेंडूमध्ये 3 धावा झाल्या नाहीयेत आणि कदाचित जर तुम्हाला धावांची पेनल्टी लागली तर कदाचित त्यामुळे तुमचा संघ पराभूत होऊ शकेल. तर आम्ही तुमच्या चांगल्यासाठी सांगतोय किंवा तुमच्या चांगल्या क्रिकेटसाठी सांगतोय. तर प्लीज रिक्वेस्ट टू यू, आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. मी विनंती करतो वारंवार. मिस्टर जावेद फरीद सर, त्यानंतर मिस्टर गुप्ता सर. 2 मिनिटात सामना कुठल्याही परिस्थितीमध्ये स्टार्ट झाला पाहिजे, नाही तर 2 धावांची पेनल्टी. आणि कमिटी स्ट्रॉंग आहे, असोसिएशन स्ट्रॉंग आहे आणि त्या नियमांना अनुसरून खेळ होईलच. आपण जर या स्पर्धेच्या विकेट हॅट्रिकचा विचार केला तर 3 विकेट हॅट्रिक आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या आहेत. कपिल कर्णने पहिली हॅट्रिक नोंदवली गेली गोरसाई बी संघाकडून गोलंदाजी करताना. त्यानंतर बंटीने विकेट हॅट्रिक नोंदवली दुसरी जय बजरंग भरोडी या संघाकडून खेळताना. त्यानंतर साजनने तिसरी हॅट्रिक नोंदवली वेहळे या संघाकडून खेळताना. चला सामना स्टार्ट करायचा आहे. विनंती करतोय गोलंदाज मार्कवर येईल, फलंदाज आपल्या स्टान्स घेईल आणि सामना स्टार्ट करेल. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू गोंदवली. स्ट्राईक बॅट्समन असेल सूरज आणि नॉन स्ट्राईकला असेल तर म्हणजेच शशिकांत. सूरज आणि शशिकांत ही फलंदाजाची प्रारंभिक जोडी मैदान तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल तो म्हणजेच अमोल. आणि 2 धावांची पेनल्टी दिली गेलेली आहे, याची नोंद घ्यायची आहे. आयोजकांच्या माध्यमातून 2 धावांची पेनल्टी दिली गेलेली आहे, ती आम्ही नंतर तुम्हाला ऍड ऑन किंवा करून सांगू. दोन्ही संघांना मनपूर्वक गोड गोड शुभेच्छा. ऑल द बेस्ट फॉर युअर बेस्ट मॅच ऑफ दिस मॉर्निंग. सूरज स्ट्राईकवर असेल आणि यावेळेस गोलंदाजी मार्कवर अमोल आहे पंचांच्या डावीकडून. ऑल द बेस्ट. यावेळेस आडव्या वाटेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमधून निघून जातोय. डी मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या दरम्यान चेंडू अडवला जाईल. फेक करेपर्यंत एकदा पूर्ण केली जाते. चांगली सुरुवात आहे. थोडासा वाट पाहत आहेत, थोडासा वेळ जाऊ देत आहेत. या खेळपट्टीचा अंदाज घेत आहेत, या आउटफील्डचा अंदाज घेत आहेत आणि समोरील गोलंदाजाचा देखील अंदाज घेताना पाहायला मिळतात 2 फलंदाज. अमोल राईट आर्म ओव्हर. फुल टॉस होता. एलिव्हेशन चांगलं आहे. मास्टर स्ट्रोक बाय मिस्टर शशिकांत. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता फुल टॉस होता. खूप चांगल्या पद्धतीने पोझिशन घेतली, खूप चांगल्या पद्धतीने टाइम केलं आणि चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. तर म्हणजेच शशिकांत कडून धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा उजव्याचा फलंदाज शशिकांतसाठी गोलंदाजी मार्कवर अमोल. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने गॅप मधून चेंडूला कट केलंय. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. चेंडू निघून जातोय स्वीपर कव्हर, सीमारेषा पार, शानदार चौकार. क्या बात आहे. रिप्लेमध्ये पाहू शकता खूप चांगला क्रिकेटिंग स्ट्रोक आहे. थोडीशी जागा बनवली, पाहिलं की चेंडू खूप जास्त बाहेर आहे, फक्त दिशा देण्याचं काम केलं. चेंडूला कट केलंय. पॉइंट आणि कव्हरच्या मधून 2 क्षेत्ररक्षक धावतायत पण मात्र त्यांना चकवून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार झालाय. 4 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावर. 3 चेंडू डिलिव्हर करून झालेले आहेत आणि खूप चांगल्या अवस्थेत जाणवतोय गुंदवली हा संघ. धावसंख्या 11 या आकड्यात जाऊन पोहोचते आणि कुठेतरी आता अनुभव शेअर करताना प्रीतमला आपण पाहू शकतोय, कारण
आता कुठेतरी दबावामध्ये जाणवतोय अमोल आणि दबावातून बाहेर काढण्यासाठी मात्र वारंवार पाठीवर हात आपल्याला पाहायला मिळते त्यांच्याच खेळाडूंचे. तर पाहूया या गोष्टीचा उपयोग उचलेल का अमोल. यावेळेस मात्र खूप चांगला चेंडू होता, पडल्यानंतर उसळतोय, हलकासा बाहेर ठेवला तो उजव्या एसटीच्या आणि मात्र ऑन साईडला चार्ज करण्याचा प्रयास झाला होता, तो प्रयास मात्र फसतोय आणि अशा पद्धतीने चौथा चेंडू आजच्या या पहिल्या षटकातला डॉट पाहायला मिळतोय. धावसंख्या झाल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा, 11 रन्स. स्ट्राईकवर बॅट्समन असेल शशिकांत, जो वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय. 3 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केलेत. फुलटॉस आता व्यवस्थित इम्प्रोव्हाइज करता आला आणि या मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय, फेक करेपर्यंत एकदा कंप्लीट केली जाते. धावसंख्या झाले 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा. नवीन चेंडू आहे, नवीन चेंडू असताना या सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजाला देखील तितकाच त्रास होतोय, ग्रीप नाही होत आहे व्यवस्थित आणि ग्रीप होत नाहीये म्हणून कदाचित चेंडूची हाताळणी व्यवस्थित होत नाहीये. पण मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टींचा अभ्यास, या सर्व गोष्टींचा सराव करून तुम्हाला क्रिकेट खेळायचंय. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने स्लॉक केले जाते, चेंडूला बळवलं जाते डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, 4 धावांसाठी चौकार. खूप चांगल्या पद्धतीने हलकेसे गुडघे वापरले आणि खूप चांगल्या पद्धतीने स्लॉक स्वीप केले आपण पाहू शकतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉडी मुवमेंट आहे, बॉडी मुवमेंट खूप महत्वाचे आहे. थोडंसं शफल झालं आणि खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्र निवडले स्क्वेअर लेगचं आणि 4 धावांसाठी आपलं योगदान दिलंय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चला वेळ वाया घालू नका, लगेच नवीन गोलंदाज पाठवून द्यायचंय आणि आम्ही सामना लगेच ऑन करणार आहोत. 6 मिनिटांचा कालावधी कंप्लीट झाला या पहिल्या षटकामागे. मित्रांनो, मी वारंवार वेळेबद्दल तुम्हाला सूचना करत राहीन आणि 1 मिनिट एक्स्ट्रा घेतला आणि तो कव्हर करावा लागेल कुठला तरी. मी भावेश पवार यांची गोलंदाजी पाहिली होती धोंडा बडवलीला, त्यांनी 3.5 मिनिटांमध्ये 1 षटक कंप्लीट केलं होतं. तो वेग आहे, कारण ते जास्त वेळ घेत नाही, क्षेत्ररक्षण बदलत नाही आणि असे गोलंदाज लक्षात राहतात जे लवकरात लवकर षटक कंप्लीट करतात. तर तुमचं देखील नाव आमच्या लक्षात राहण्यासाठी तुम्ही तसं प्रदर्शन केलं गेलं पाहिजे. तर पाहूयात तसं गोलंदाज आजच्या दिवसात कोण आम्हाला पाहायला मिळेल का, जो कमीत कमी वेळामध्ये षटक कंप्लीट करेल. त्याचा देखील रेकॉर्ड आम्ही अल्पेश गायकवाड यांच्या डायरीमध्ये मेंटेन करू आणि तो रेकॉर्ड देखील भविष्यात तुम्हाला ऐकायला मिळेल मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. कारण असं कधी पॉसिबल होते जेव्हा फक्त तुम्ही तुमच्या गोलंदाजीवर लक्ष देता आणि क्षेत्ररक्षणावर लक्ष देत नाहीच तेव्हा. आणि कधी कधी गोलंदाज एक चेंडू डिलिव्हर केल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण बदलतो, वेळ घालवतो, त्यामुळे मात्र कदाचित षटक कंप्लीट करण्यासाठी थोडासा उशीर होतोय. तर या सर्व गोष्टी आहेत मित्रांनो, तुम्ही अनुभवी गोलंदाज आहात आणि तुमच्याकडे खूप मोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे तुमच्या संघाला. तर तो अनुभव वापरून मात्र अचूक वेळी अचूक गोलंदाज वापरायचा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल करताना जास्त वेळ वाया जाता कामा नये. धावसंख्या झाली 16. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह आहे, चेंडू निघून जातोय लॉंगच्या क्षेत्रामध्ये. थोडंसं फंबल होतं पण फक्त एकच मिळेल. गॅदर चुकलंय, चांगला बॅकअप. धावसंख्या 1ने पुढे सरकून जाऊन पोचते, ते म्हणजेच 17 या आकड्यावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकार होत्या. या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सुहासने मात्र 1 धाव खर्च केले आणि स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईकवर जाऊन पडले. सूरज यावेळेस मात्र खूप चांगले क्षेत्र निवडलं, चेंडू निघून जातं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, खणखणीत षटकार. क्या बात आहे, 260वा हा षटकार आलाय, तर म्हणजेच सूरजच्या बॅटमधून. पाहू शकता आपण खूप चांगल्या पद्धतीने फक्त दिशा देण्याचं काम केलं, कारण चेंडू व्यवस्थित बॅटवर आला होता आणि खूप चांगल्या पद्धतीने पॉवर जनरेट केली आणि पॉवर जनरेट करून खूप चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट केला हा स्ट्रोक. धावसंख्या झाली ती म्हणजेच 23 धावा. या एकंदरीत डावाचा विचार केला तर या डावामध्ये 2 चौकार आलेत, 2 षटकार आलेत, 1 डॉट आलाय आणि 3 सिंगल्स आलेत. आतापर्यंत या डावातले 7 चेंडू डिलिव्हर करून झालेत. आपण पाहू शकता तुमच्या स्कोअर टेंटवर सूरज खेळतोय, तो म्हणजे वैयक्तिक 11 धावांवर आणि शशिकांत खेळतोय वैयक्तिक 12 धावांवर. सुहासने आतापर्यंत या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस, गुडघे वाकवले, स्लॉक स्वीप केलंय, चेंडू निघून जातोय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, दमदार असरदार षटकार. बघा, तुम्ही वारंवार जर फलंदाजाला संधी द्याल तर संधीचा तो सुनिश्चित असा वापर करणार आहे. पहा किती चांगल्या पद्धतीने गुडघे वाकवले आणि खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रुव्हायझेशन या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. बॉडी मुवमेंट बघा, या अगोदर चेंडूचा विचार केला तर गुडघे तेवढेसे वाकवले नव्हते, पण त्यानंतर ह्या पुढील चेंडू थोडासा जो चेंडूची उंची होती थोडीशी खाली होती भूपेशजी, आणि त्यानंतर मात्र गुडघे वाकवून या चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने स्लॉक स्वीप केलंय. म्हणजेच काय, प्रत्येक चेंडू तुमच्या मनासारखा येणार नाही, तुम्हाला फटके बनवून कधी कधी खेळावे लागेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाल्या 29 धावा, 29 रन्स.
फॉर द लॉस ऑफ 0 विकेट्स. खूप चांगल्या अवस्थेत जाणवतोय, घरूनच सेट होऊन आलाय फलंदाज सूरज आणि फलंदाज शशिकांत, असं कुठेतरी त्यांच्या खेळावरून पाहायला मिळते. आता मात्र कमबॅक करावं लागेल. एखाद्याच्या तिसऱ्या चेंडूवर तिसरा षटकार येईल का? येस, येऊ शकला. असा फुलटॉस होता, चेंडू निघून जातो लॉंग लेग, सीमारेषा पार. 4 धावांचा चौकार. क्षेत्ररक्षणाला चकवून सीमारेषा गाठल्याची चेंडूने आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा खराब चेंडूची हाताळणी होते, फुलटॉस होता, व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाही. मग क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू त्याला चकवून सीमारेषेच्या बाहेर गेलाय 2 पायांच्या मधून. आणि एक खरंच एक खेदाची बाब आहे, क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला गुडघे वाकून क्षेत्ररक्षण करायचं असे कदाचित जर हा चेंडू अडवायचा असता तर, पण मात्र व्यवस्थित प्रयत्न दिसले नाहीत. फुलटॉस, चेंडू निघून जाईल, मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार. एकंदरीत सर्वच चेंडूंचा विचार केला तर सर्व चेंडू फुलटॉसच आपल्याला पाहायला मिळते, पहिला चेंडू सोडला तर. आणि या कुठेतरी गोष्टी शिकायच्या असतात. तुम्हाला जर समोरील फलंदाज वारंवार प्रहार करतोय तर व्हेरिएशन इज मस्ट इन क्रिकेट. तुम्हाला टप्पा शॉट करावा लागेल, तुम्हाला चेंडूची गती कमी जास्त करावी लागेल, तुम्हाला दिशा बदलावी लागेल. या सर्व गोष्टी अभ्यास करण्याच्या असतात. खूप चांगल्या पद्धतीने मला कॅमेरा पाहायला मिळते. मिडल ऑफ द स्क्रीन सूरज जाधव चेंडू घेतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने थेट प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धावसंख्या झाले 39 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस, चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. मास्टर स्ट्रोक बाय मिस्टर सूरज. आणि या दुसऱ्या षटकामध्ये सुहासने 29 धावा खर्च केल्या आहेत आणि जबरदस्त फलंदाजी मी केले म्हणेन सूरजने. कारण सूरजचा विचार केला या डावामध्ये सूरजचे 4 षटकार आले, ते 2 चौकार आलेले आहेत. आक्रमक फलंदाजी आणि सूरज खेळतोय तो म्हणजे वैयक्तिक 33 या आकड्यावर खेळतोय सूरज आणि वैयक्तिक 12 वर खेळतोय तो म्हणजे शशिकांत. संघाची सांघिक धावसंख्या झाली ती म्हणजेच 45 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि कालच्या दिवसात विशाल याने 20 धावा खर्च केल्या होत्या, 30 धावा खर्च केल्या होत्या रांजणोळीचे, आणि सुहासने मात्र त्यापेक्षा 1 धाव कमी 29 धावा खर्च केलेत. पण आजच्या दिवसाचा उच्चांक होतोय तो म्हणजे सुहासच्या माध्यमातून या गोलंदाजीचा सुरुवात मात्र थोडीशी गचाळ करतोय तो म्हणजेच पिंपळनेर हा संघ. आणि आक्रमक सुरुवात पाहायला मिळते गुंदवली संघाकडून, शिवसाई गुंदवली संघाकडून. 2 फलंदाज सूरज आणि शशिकांत ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास होता आणि तो विश्वास मात्र खूप चांगल्या पद्धतीने सार्थक होतात. आता नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय. बॉलर नेम प्लीज. गणेश कडे आता मात्र एका पॉझिटिव्हिटीने पाहिले जाते कर्णधाराकडून, कारण गणेश या महत्वपूर्ण डावामध्ये चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा कर्णधाराला आहे. पाहूया ती अपेक्षा पूर्ण होईल का. स्ट्राईकवर बॅट्समन असेल शशिकांत. धावसंख्या झाली 45 धावा. यावेळेस मात्र अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झाला होता आणि प्रयत्न यशस्वी होतोय. उजव्या यष्टीचा हलकासा बाहेर ठेवण्यात आला. आता शॉट ऑफ गुडलेन चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. 2 धावांची पेनल्टी ऍड करून 47 धावा धावफलकार पाहायला मिळत आहेत. पिच होता, एलिव्हेशन चांगलं, निघून जातोय लॉंग ऑन, सीमारेषा पार, खणखणीत षटकार. क्या बात है. आणि नाणेफेक जिंकून जी फलंदाजी स्वीकारलेली आहे त्याचा पुरेपूर वापर केला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 53 या आकड्यावर. पुन्हा एकदा व्हेरिएशन करतोय आणि व्हेरिएशन केल्यानंतर तुम्ही परिणाम पाहू शकताय खेळपट्टीवर. चेंडू डॉट जातोय, पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार, पुन्हा एकदा डॉट, आणि वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या शैलीचे चेंडू हाताळतोय आतापर्यंत गणेश. चौथा चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. राईट आर्म अराउंड द विकेट. पुन्हा एकदा यावेळेस मात्र इनसाइड एज लागते आणि यष्टिरक्षकाच्या हातात झेल देऊन परत जातोय फलंदाज शशिकांत.
नवीन फलंदाज जातोय हर्षद खाडे. गोंदवली संघाकडून मात्र फलंदाज जवळपास 1 to 8 बॅट्समन गोंदवली संघाकडून खेळताना आपण प्रत्येक वेळा पाहिलेलं आहे. आणि या सामन्याचा आपण जर उल्लेख करायचं झालं तर पहिले दोन फलंदाजांनी मात्र या डावाला सावरण्याचं काम केलंय आणि शशिकांत मात्र आपली खेळी खेळून मैदानाच्या बाहेर गेला आणि त्याच्या जागेवर नवीन फलंदाज येतोय हर्षद. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाले 53 धावा. चेंडू डिलिव्हर करून झाल्यात या तिसऱ्या षटकातले 4. हो हो, गणेशने मात्र प्रभावित केलं या षटकामध्ये, कारण या षटकाचा उल्लेख करायचा झाला तर एकच षटकार आतापर्यंत त्याने खर्च केलाय. त्या व्यतिरिक्त प्रत्येक चेंडूवर यशस्वी झाला. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातला. धावसंख्या 53. फिंगर रोल मात्र खूप चांगल्या पद्धतीने चेंडूचा पाठलाग केला. चेंडूला वळवलाय लॉंग ऑफ सीमारेषा पार. खणखणीत मास्टर स्ट्रोक षटकार. धावसंख्या झाली ती म्हणजेच 59 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावा आहेत आणि या स्पर्धेचा उच्चांकाचा विचार केला तर 4 षटकामध्ये 94 धावांचा उच्चांक, 91 धावांचा उच्चांक आहेत. पवनपुत्र वडपे या संघाचा उच्चांक आहे 91 धावांचा आणि खूप चांगल्या पद्धतीने उच्चांक निच्चांक या स्पर्धेमध्ये आम्ही रेकॉर्ड करून ठेवतोय आणि कदाचित ते तुम्हाला प्रेरणा देणारे असतील. तुमचा जर चांगला उच्चांक तुमच्यापर्यंत आला तर तो प्रेरणा देणार असेल. चला घाई करा मित्रांनो प्लीज. प्रीतम गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते. प्रीतम उंचपुरा शरीर यष्टीचा गोलंदाज आणि प्रीतमला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण पहिले दोन जे गोलंदाज आहेत अमित आणि सुहास यांच्या माध्यमातून धावा खर्च केल्या गेल्या होत्या खूप जास्त प्रमाणामध्ये. आणि आता मात्र या महत्वपूर्ण स्लॉग ओव्हरमध्ये थोडंसं चांगलं काम करावं लागेल. प्रीतमला चांगल्या अवस्थेत जाणवते सूरज आणि सूरज, कारण सूरजच्या बॅटमधून 4 षटकार आलेत, 2 चौकार आलेत. शशिकांतच्या बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौकार आला होता. तर या सर्व बाबींचा विचार केला तर चांगल्या अवस्थेत आहे गोंदवली हा संघ आतापर्यंत. प्रीतम पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच सूरज आणि नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल हर्षद. यापुढील सामना असणार आहे तो म्हणजेच कानाई स्पोर्ट्स पाये विपक्ष जॉयल स्पोर्ट्स पिंपळास. यापुढील सामना असेल कानाई स्पोर्ट्स पाये विपक्ष जॉयल स्पोर्ट्स पिंपळास. दोन्ही संघाच्या कडदारांनी हा डाव संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचंय. जॉयल स्पोर्ट्स पिंपळास. ठीक आहे, आपण पहिला राऊंड क्लिअर करूया. म्हणजे दुसऱ्या फेरीतला पहिला सामना होईल विजेता संघ या सामन्यातला विपक्ष जय दुर्गा सुरई ब. लगेच आपण पहिला राऊंड क्लिअर करणार आहोत, कारण वेळचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलं जाते पुरुषोत्तम एंटरप्राइज दिवाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून. प्रीतम ओहो, आवाज आलाय आणि पंचाचा बोट आकाशाकडे. एज लागते, बाद होतोय फलंदाज सूरज. आणि बाद झालाय फलंदाज सूरज. आणि सूरज आणि शशिकांत या दोन आक्रमक फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवला जातोय गोलंदाजाकडून. आणि वेळ झाली आहे की काय वाटत नाही, पण वेळ आता येते ते म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघाची. उशिरा का होईना नियती हळूहळू झुकते. ते म्हणजेच पिंपळघर या संघाच्या बाजूने चांगला अप्रॉच पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रीतमचा पहिल्या चेंडूवर यश प्राप्त करतोय आणि आता सातत्याने अशीच गोलंदाजी करावी लागेल पिंपळघर संघातल्या गोलंदाज प्रीतमला. चला घाई करा मित्रांनो. क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर आपण 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला पाहू शकतो आणि 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला आहेत. 30 सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक, सीमारेषेच्या खेटून 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा खोलटपदा चेंडू होता, व्यवस्थित चेंडूचा फाटलाक नाही झालाय. एलिव्हेशन देण्याचा प्रयत्न झाला होता, एलिव्हेट करण्याचा प्रयत्न झाला होता, पण इम्प्रोव्हायझेशनची कमतरता जाणवते. धावसंख्या थांबली ती म्हणजेच 59 या आकड्यावर 59. प्रीतम यशस्वी षटक हाताळतोय आतापर्यंत. लेफ्ट आर्म ओव्हर. यावर शपलून खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक आहे, धावचीची संधी पाहूया. यावेळेस मात्र व्यवस्थित फेकी झाली नाही. लेग बाईच्या स्वरूपातील एक धाव आम्ही ऍड करणार आहोत. धावसंख्या झाली 60.
आणि अल्पेची मला असं वाटतंय की कुठेतरी धावांना रोख लावण्यात यशस्वी झालेत पिंपळनेर संघाचे गोलंदाज. पिंपळघर आणि पिंपळनेर तसे पिंपळास ह्याचे 3 गावं भिवंडी परिसरामध्ये आहेत. एकाच रेषेमध्ये आहेत ते आणि कडून कदाचित थोडासा नाव घेताना मिस्टेक्स होत आहेत. पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं, हलकासा चेंडूला बाहेर वळवण्यात आलं होतं. यशस्वी गोलंदाज ठरतोय तो म्हणजेच पिंपळघरचा प्रीतम. आतापर्यंत त्याने या षटकामध्ये लेग बायच्या स्वरूपातलीच एक धाव खर्च केले. धावसंख्या 60. प्रीतम पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पिंपळघरसाठी. पुन्हा एकदा वाडियाकर अप्रतिम चेंडूची हाताळणी केली जाते आणि बघा क्रिकेट असंच आहे मित्रांनो. 2 षटकांचा विचार करा, 2 षटकामध्ये धावसंख्येचा विचार करा, धावसंख्या होत्या 45 धावा. त्यानंतर धावा झाल्या त्या म्हणजेच 59 3 षटकानंतर आणि 4थ्या षटकामध्ये फक्त एकच धाव आतापर्यंत खर्च केले. 4 चेंडू डिलिव्हर केले गेले. तर सुनीलची खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 5 सॉरी माफ करा. येस 5 चेंडू झालेले आहेत. मी विनंती करतोय सुनील पाटील यांनी VIP डाईसवर येऊन स्थानापन्न व्हायचे. सुनील पाटील लास्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा थोडंसं पदालतीचा वापर केला. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम मिड विकेट क्षेत्रामध्ये धावचीची संधी प्रीतमच्या माध्यमातून मात्र धावचित केला जातोय आणि यशस्वी षटक संपते. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता काय वाऱ्याच्या वेगाने हे धावचीची संधी होती आणि संधीला मात्र खूप चांगल्या पद्धतीने वापरलं जात आहे. किती चांगलं क्रिस्टल क्लिअर स्लो मो पाहायला मिळतो GTC लाईव्हचा. खूप चांगला कॅमेरा वर्क. अशा पद्धतीने 4 षटक संपलेत आणि 4 षटक संपल्यानंतर संघाची सांघिक धावसंख्या झाली ते म्हणजेच 61 धावा आणि जिंकण्यासाठी 62 धावांचं आव्हान असेल. 4 षटकामध्ये 62 धावा पूर्ण कराव्या लागतील आणि मी विनंती करतो लगेच गोंदवली संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि विनंती करतोय चला बाहेर या पिंपळघरचे सर्व खेळाडू आणि लगेच तुमचे फलंदाज पाठवून द्यायचे. जसा दुसरा डाव सुरू होईल तसा तुमच्यापर्यंत आवाज पोहोचेल. भिवंडी परिसरातील एक अनुभवी आवाज, एक बुलंद आवाज, व्हॉइस फ्रॉम ठाकूरपाडा मिस्टर सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद मनीष पाटील. मी अजय भोईर यांच्या माध्यमातून सुनील पाटील यांना विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचे. आमचे आयोजक अजय भोईर यांच्या माध्यमातून सूचना आम्हाला मिळते की सुनील पाटील आपण व्यासपीठावर यायचे. निश्चित आपण संपर्क साधायचे अजय भोईर यांच्याशी. तर खूप खूप धन्यवाद मनीष पाटील. तर सामना पाहतोय आपण आजच्या दिवसातला हा दुसरा. शिवसाई गुंदवली संघाने काय अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. पहिल्या 3 षटकामध्ये मात्र त्याने मात्र पलटवार केलंय. संगणक प्रीतम हंसिका स्पोर्ट या संघाच्या संगणकाने राजेंद्र यांचं आगमन झालेलं आहे. उशीर झालाय पण संघाच्या तंबूमध्ये पोहोचले. वेलकम, सुस्वागतम. एक अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली शिवसाई गोंदवली संघाच्या माध्यमातून. आज खास बंटी संघात नसताना सुद्धा काय अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. खास जर आपण विचार केला सलामीचा फलंदाज ज्याच्या बॅटमधून तब्बल 33 धावाची खेळी साकारली. सूरज ज्या प्रकारे आकाशामध्ये चमकदार कामगिरी करताना पाहतोय आपण त्याच प्रकारे हा गोंदवली संघाचा सूरज एक अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. यानंतर जो सामना होणार आहे चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र जयदुर्गा B या संघासोबत पुढच्या फेरीमध्ये लढत देणार आहे. भिवंडी क्रिकेट ग्रामीणचा रंग गुलाबी. आपण पाहतात BC चॅम्पियन ट्रॉफी 2020चा हा अप्रतिम आयोजन. या स्पर्धेचे आयोजक पुरुषोत्तम एंटरप्राइजेस व दिवा स्पोर्ट दिवाचे अध्यक्ष आदरणीय कपिलजी म्हात्रे, तसेच आदरणीय सचिन म्हात्रे आणि ऑल दिवा स्पोर्ट दिवा, त्याचबरोबर पुरुषोत्तम एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून एक अप्रतिम आयोजन. मानाची स्पर्धा पाहतोय आपण भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून. दरम्यान पाहतोय आपण आगमन होताना ॲडव्होकेट प्रथमेश दादा यांचं. वेलकम, सुस्वागतम. सकाळच्या सत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आयोजक कमिटीचे खास ज्यांच्या माध्यमातून खूप अफाट परिश्रम पाहायला मिळते आहे असे ॲडव्होकेट प्रथमेशजी म्हात्रे साहेबांचं आगमन. लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचे. चला शिवसाई गुंदवली संघाचा कर्णधार. आपल्याला विनंती आहे की सलामी जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर प्रीतम आणि गणेश. खूप महान नावाजलेली ही जोडी आहे आणि जे आव्हान इथं मात्र पाहतोय आपण 4 षटकामध्ये लक्ष टार्गेट जो उभं केलेलं आहे. 62 धावाचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी. जवळपास 15.50 ची सरासरी पूर्ण करावी लागेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी.
आज बंद्रामती काले एस पी संघाने खूप निराश केले पहिल्या सामन्यामध्ये. ज्या प्रकारे खूप काही अपेक्षा होत्या सुनील पाटील अँड कंपनी यांच्या माध्यमातून, पण ती अपेक्षा मात्र पूर्ण करता आली नाही. एक जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली प्रतिस्पर्धी संघ जो होता जयदुर्गा बी या संघाच्या माध्यमातून. 62 धावाचा वडे 62. प्रीतम आणि गणेश ही जोडी पाहतोय आपण. तर डावाची सुरुवात करण्यासाठी फलंदाज सज्ज होतील, पण पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स इंडिया टोकाकडनं शशिकांत. पाहूया क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेलं. बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, शॉर्ट, थर्ड मेन, बॅकवर्ड स्कोर लेग सर्कलच्या आतमध्ये, स्कोर लेग आणि मिड ऑन सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू, मिड विकेट आणि लॉंग ऑन बाउंड्री. पहिला चेंडू सुपर धमाका पाहतो आपण. का जबरदस्त फटका आहे कव्हरच्या वरतून. अप्रतिम अप्रतिम षटकार. पॉकेट डायनामिट म्हणून नाव ठेवण्यात आलंय. का जबरदस्त फटका पाहिला आपण. एक धमाकेदार सुरुवात गणेशच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर षटकार. यावेळेस मात्र पाहतोय आपण एका धावेची संधी होती. या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 7. सुरुवात जी पाहिजे हंसिका स्फोट पिंपळकर एक मोठं नाव आहे. मोठं नाव का आहे कारण की संकटमोचक म्हणून नेहमी जो एक चांगला डावखुरा फलंदाज अवी आहे. या संघामध्ये गणेश आहे, सनाव भेवंडी, सूरज जोशी या सामन्यामध्ये नाही आहे. प्रीतम आहे, क्लास खेळाडूचा भरणा असलेला संघ आहे. म्हणून एवढं सोपं नसणार आहे गोंदिवली संघासाठी सुद्धा या धावा रोखणं, कारण की खूप मोठी फलंदाजी अजून बाकी आहे. विकेट प्राप्त करावं लागेल इथं मात्र सामना जिंकण्यासाठी गोंदिवली संघाला. सफल झालाय. काय जबरदस्त फटका पाहतोय आपण. चेंडूला भिरकावलंय स्कोर लेगच्या वरतून. प्रीतमच्या बॅटमधून निघणारा हा पहिला षटकार. लक्ष काय आहे हे समोर आहे, पण एक अप्रतिम अप्रतिम धमाकेदार सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूचा सामना करताना प्रीतम सुद्धा षटकाराने खातं उघडतोय. फुल टॉसवर हा फटका आहे लॉंग ऑनच्या वरतून. अजून एक धमाका लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार. निश्चित असंच सांगतोय तुम्ही आता प्रीतम, कारण की पहिल्या वेळेस तुमचं डाव होता आणि आता मात्र आमचा डाव आहे. आम्ही पण मनसोक्तपणे फटकेबाजी करू हे जर सिग्नल देतोय तर मात्र प्रीतम संगणक कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण पेश करताना एक अप्रतिम अप्रतिम टोलेजिंग फटकेबाजी आपण पाहिली. धावसंख्या वेगात वाढते ती 19. सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस पाहता कोलवा टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. बीट होतोय. छान वापशी इथं मात्र करतोय गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं आपण 62 धावाचं आव्हान आहे. तो सर करताना मात्र एक धमाकेदार सुरुवात पाहायला मिळते हंसिका स्पोर्ट पिंपळकर संघाच्या माध्यमातून. अजून पहिल्या विकेटची प्रतीक्षा असेल. इथं मात्र गोंदिवली संघाला सामना जर जिंकायचा असेल तर विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे. पुढे येऊन अप्रतिम 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 चेंडू उंच उंच आणि लांबत लांब हा गगनभेदी षटकार. या षटकाने मात्र पहिले षटक समाप्त होते आणि खऱ्या अर्थाने पॉवर प्लेमध्ये ज्या षटकाची आवश्यकता होती हंसिका स्पोर्ट पिंपळकर संघाला तीच एक मजबूत आणि तुफानी सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय धावफलकावर 25. एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. कारण की गणेश व्यक्तिगत 2 चेंडूमध्ये पाहतो आपण 7 वर आणि प्रीतम काय जबरदस्त कामगिरी करतोय.
चला आपण वेळ कमी घ्या. शिवशाही गोंदिवली संघाचा संघटक आपण टीम मीटिंग कमी घ्या, कारण की आपण आज पाहिलं सकाळी ठीक आहे 9 वाजता पहिला चेंडू पडल्या गेलं. 8 वाजून 55 मिनिटांनी नाणेफेक झाली पहिल्या सामन्याची आणि वेळेअभावी ज्यांनी सहकार्य केलं प्रत्येक संघाचं मी मनापासून आयोजकाच्या माध्यमातून कौतुक करेन, ज्यांनी आपण खूप मोलाचं सहकार्य केलंय. आणि इथं जर पाहिलं आपण हंसिका स्पोर्ट्स संघाला लेट रिपोर्टिंग केल्यामुळे 2 धावाची पेनल्टी सुद्धा लावण्यात आलेली आहे. बाकीच्या संघाच्या कर्णधारांनी ही एक महत्त्वपूर्ण सूचना लक्षात ठेवायची आहे. तर गोलंदाज इथं मात्र पाहतोय आपण दूर आणि त्या टोकाकडनं राहुल येतोय. सुपर सुरुवात पाहायला मिळाली पिंपळगड संघाच्या माध्यमातून. आक्रमक फटकेबाजी संघटक 4 चेंडूमध्ये 3 गगनभेदी षटकार आणि 18 धावसंख्येवर कर्णधार एक साजेशी खेळी साकारताना पाहतोय आपण मैदानावर. सूरज जोशी यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. आणि गणेश एक मोठं नाव तालुका क्रिकेट जर विचार केला आपण सिटी क्रिकेट असो किंवा आता ग्रामीण एक मोठं नाव. खूप अपेक्षा असेल पिंपळगड संघाच्या पाठीराख्याच्या माध्यमातून, पण ती अपेक्षा आता मात्र पूर्ण करताना पाहिलं 2 चेंडूवर 7 या धावसंख्येवर आहे. पण प्रीतम यांचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक अप्रतिम धडाकेबाद खेळी साकारली. राहुल इथं मात्र पहिल्या विकेटचं अजून प्रतीक्षा असेल गोंदिवली संघाला. कुठला गोलंदाज असेल तो ही जोडी इथं मात्र तोडेल. विखुरलेलं क्षेत्रक्षण पाहतोय आपण. फुल टॉस आणि फुल टॉसला काय अप्रतिम अप्रतिम धमाका पाहिला आपण. चेंडूला फेकून देतोय स्कोरलीगच्या वरतून हा टावरिंग षटकार. मनीष पाटील जर पाहिलं आपण 62 धावाचं आव्हान आहे आणि पहिल्या 7 चेंडू जर विचार केला आपण तर निम्म्या धावा पार केल्या. तिथून मात्र 31 धावाचं आव्हान असेल. का जबरदस्त फटकेबाजी पाहतोय आपण गणेश आणि प्रीतमच्या बॅटमधून. नाही सुनील सर, नक्कीच पहिल्या डावामध्ये वाटलं होतं की एक हाती सामना होईल की काय, 97 धावा होतील की काय, पण खूप चांगलं कमालीचं कमबॅक गणेशने मिळवून दिलं आणि प्रीतमने. आणि आता मात्र दुसऱ्या डावामध्ये आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते प्रीतमची. त्याच्या माध्यमातून 3 षटकार आणि गणेशच्या माध्यमातून 2 षटकार. धावसंख्या झाले ती म्हणजे एकंदरीत 31. गोलंदाज सज्ज होताना राहुल राईट द विकेट. फुल टॉस अजून स्लॉक केलंय. इथं मात्र निश्चित स्कोरलेगच्या वरतून हवाई फायर लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा गगनभेदी षटकार. पासून पाहतोय आपण मनीष पाटील. कालच्या दिवसामध्ये जर विचार केला आपण तर एक जबरदस्त फाईट पाहायला मिळते. ज्या प्रकारे ही खेळपट्टी जर पाहिली आपण फलंदाला पोषक आहे आणि चौकार कम पण षटकार जास्त. का जबरदस्त फटकेबाजी पाहतोय. राहुल यांचं स्वागत षटकारांनी केलं. अजून दुसऱ्या चेंडूवर अजून एक उत्तुंग उत्तुंग षटकार खेळतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण 37. लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार खेचण्याचा कीर्तिमान आणि या 13वा फलंदाज बनेल काय या स्पर्धेमधला पाहायचे गणेश. अप्रतिम चेंडू, अप्रतिम अप्रतिम छान वापशी. ही लेंथ कायम ठेवावी लागेल. इथं मात्र गोलंदाज राहुल याला पाहतोय 13 फलंदाज झालेले आहेत आणि सज्ज होते गोलंदाज दुऱ्यांच्या टोकाकडनं राहुल राईट द विकेट. यावेळेस पाहता अप्रतिम चेंडू परत टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा आणि झपकन आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला होता. बीट होतोय कमाल वापशी करताना राहुल. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 37. एक विजयाची पायाभरणी खूप मजबूत करताना पाहतोय आपण हंसिका स्पोर्ट पिंपळकर संघाचे सलामीचे फलंदाज संगणक प्रीतम आणि गणेश पाटील सारखा एक अनुभवी दिग्गज फलंदाज खेळपट्टीवर ठाम मांडून आहेत. सॉफ्टवेअर फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळेस पाहता काय कडक फटकाय. फ्लिक केलंय चेंडूला स्कोरलेगच्या वरतून दूर असा गगनभेदी अजून एक उत्तुंग षटकार. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 43 धावा झालेल्या आहेत आणि दुसऱ्या षटकातला अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. या षटकाचा एकंदरीत उल्लेख करायचा झाला तर 3 षटकार या षटकामध्ये आलेले आहेत. येस सर.
हा मॅच बॉल आहे, आता जो दिलाय तो मॅच बॉल होता, तो तुम्ही घेऊ शकता. थँक्यू. काय जबरदस्त शॉट पाहिला आपण, चेंडूला फेकून देतोय स्क्वेअर लेगच्या वरतून आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरताना ते 43 एक सोपा विजयाकडे वाटचाल करताना बिनबाद 43 म्हणजे एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी पहिल्या दिवसापासून पाहतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. यास पाहता फुल टॉसर घेऊन हा फटका पाहतोय आपण ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन रिजनकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि खूप वेळेनंतर पाहतोय आपण पहिली सिंगल धाव इथं मात्र पूर्ण करताना गणेश. पहिल्या दिवसापासून या योजनेच्या माध्यमातून बारीक नजर जे ठेवून आहेत ॲडव्होकेट प्रथमेश दादा म्हात्रे आणि ऑल संघाच्या माध्यमातून अप्रतिम सुरेख आयोजन. तर इथं मात्र षटकाची समाप्ती पाहतोय आपण दोन षटकाच्या समाप्तीनंतर 62 धावाचं आव्हान स्वीकारताना बिनबाद धावफलकावर धावा आहेत त्या 44. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 18 धावेची आवश्यकता असेल. सरासरी 15.50 होती पण ती मात्र फक्त आणि फक्त 9 धावाची सरासरी राहिलेली आहे. जयदुर्गा बी संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. जयदुर्गा बी संघाचा संगणक निश्चित तुम्हाला विनंती असेल की आपण लगेच संगणकाला पाठवायचे टॉस बॉक्समध्ये. यानंतर लगेच हा सामना संपल्यानंतर चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल त्या संघासोबत लढत होईल. जयदुर्गा बी सुरई संघाचा संगणक जर आवाज आला असेल वेलकम, स्वागत आहे आपलं. दरम्यान पाहतोय आपण बंद्यामाती कालेर 40+ संघाचे कोच आणि एक अतिशय छान व्यक्तिमत्व रमेश दादा पाटील यांच्या माध्यमातून हंसिका स्पोर्ट पिंपळगड संघाची सलामी जोडी गणेश पाटील आणि प्रीतमसाठी खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद रमेश दादा पाटील कालेर येथून आणि या स्पर्धेला सुद्धा शुभेच्छा देताना. तर समीकरण आपण पाहतो एक सोपं आहे. हंसिका स्पोर्ट पिंपळगड संघासाठी 12 चेंडूमध्ये 18 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस पाहता अप्रतिम चेंडू होता. पहिला पण गोल्डन स्पॉटर चेंडूचा टप्पा पडल्यानंतर सपकन आतमध्ये हा चेंडू वळणारा होता. अशी गोलंदाजी करावी लागेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. शिवसाई गोंदवली संघाला सुरुवात तर अप्रतिम करतोय गोलंदाज सूरज, ज्यांनी अप्रतिम टोलेजंग फटकेबाजी सुद्धा केली. 33 धावाची खेळी साकारली होती संघासाठी. पुढचा चेंडू यास पाहता ड्राईव्ह केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. छान फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नव्हती. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे पाहतोय आपण आणि त्या दरम्यान अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करतोय गणेश पाटील. या 2 धावेनी गणेश पाटील व्यक्तिगत जर पाहिलं आपण 4 षटकारांनी व्यक्तिगत 28 या धावसंख्येवर फटकेबाजी करतोय. 10 चेंडू 28 धावा, एक चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. यावेळेस पात्र इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून चेंडूला पाठवलंय. उतुंग हा दमदार षटकार. हंसिका स्पोर्ट पिंपळगड संघाचे सर्वेश्वर यांच्या माध्यमातून पाहतोय आपण या संघाला नव संजीवनी देण्याचं काम ज्यांनी केलंय असे पिंपळगडचे आदरणीय राकेश दादा भोईर यांच्याकडून या संघाला खूप खूप शुभेच्छा. तर काय जबरदस्त शॉट पाहिला आपण. शॉट ऑफ मॅच या डावातला या सामन्यातला सर्वोत्कृष्ट फटका इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून एक अप्रतिम टायमिंग शक्ती फटक्यामध्ये सुरेख होती आणि एक उत्तुंग षटकार खेचतोय गणेश पाटील. याच पात्र कडक फोर्स केलाय शक्ती फटक्यामध्ये चेंडूला फेकून दिले. लॉंग ऑनच्या वरतून षटकार. किती धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी? 4 धावेची आवश्यकता. काय जबरदस्त फटकेबाजी पाहतोय आपण आणि गणेश व्यक्तिगत जर पाहिलं 40 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 12 चेंडूचा सामना केलेला आहे. काय जबरदस्त धमाका पाहतोय आपण. शॉर्ट पॉकेट डायनामाइट म्हणून ज्याची ओळख आहे. प्रीतम जर विचार केला आपण बऱ्याच चेंडूपासून स्ट्राईकला नाहीये पण एक पार्टनर कसा असावा. फक्त आनंद घेतोय खेळपट्टीवर गणेश पाटील यांच्या बॅटिंगचं. यावेळेस पात्र लागोपाठ 30 चेंडूवर 3रा षटकार आणि षटकाराची हॅट्रिक पूर्ण करणारा या स्पर्धेतला पाहतोय आपण 14वा फलंदाज ठरतोय आणि सामना जिंकून देतोय संघाला. तब्बल 46 धावाची एक अतिशय अप्रतिम खेळी साकारली. तर सामनावीर ठरतोय तो गणेश. तर नाणेफेक करून घेऊया आपण. संगणकाने यायचंय. चला विनंती असेल. जी स्क्वेअर लेगच्या ठिकाणी चिंचेचं झाड आहे तिकडे जरा बाईक उभे आहे. तिचं प्रकाश आरसा परावर्तित होतोय. तर मी विनंती करतोय स्क्वेअर लेगला चिंचेच्या झाडाच्या खाली आमच्या VIP टाईपच्या उजवीकडे मित्रा ती जरा बाईकची काच जी आहे जरा प्लीज जरा साईडला करशील प्लीज.
कारण आरशातून प्रकाश परावर्तित होतोय आणि आमच्या VIP डाईसवर येतोय. थोडीशी फक्त ती काच जी आहे बाईक मिरर थोडीशी तो आत करायची. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. तर संगणकाने यायचं आहे. तर मनोज भोईर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेऊया, कारण की वेळ कमी आहे. फक्त आपण निर्णय सांगायचे आहे दोन्ही संघाच्या संगणकाने. आज ठीक आहे, सकाळी 9 वाजता पहिला चेंडू पडला होता आणि श्रेय दोन्ही संघाला दिले जाईल. सर्वप्रथम दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. काय झकास फटकेबाजी पाहायला मिळाली. मनोज भोईर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूया. छापा अशी मागणी आहे पण येतोय काट. तर नाणेफेक जिंकलेले आहे प्रीतम, फक्त निर्णय सांगायचं आहे. क्षेत्ररक्षण करणार.